केतन अग्रवाल हत्येच्या कटात सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन आरोपींच्या व्यतिरिक्त तिसरा संशयितही पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या तिसऱ्या व्यक्तीला केतन अग्रवालच्या खुनाचा कट माहिती होता। आधीच पोलिसांना शंका होती की या कटात आणखी कोणीतरी असण्याची शक्यता आहे। पोलिसांचा तोच संशय आता खरा ठरला। केतन अग्रवाल केसमध्ये तिसरा कोण, त्याचा नक्की काय संबंध आहे, त्याचं बीड कनेक्शन काय आहे आणि या केसमध्ये पोलिसांनी नसरापूर थिअरी का मांडली आहे, सगळं सांगतोय या व्हिडिओत। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। केतन अग्रवाल खून प्रकरणात आणखी एका तरुणाचं नाव समोर येतोय। तो तरुण नक्की कोण, तर हा तरुण म्हणजे चेतन चौधरीचा क्लासमेट। तो तरुण मूळचा बीड जिल्ह्यातला आहे। सध्या तो बालेवाडी येथील एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनच्या संपर्कात होता। याच तरुणासोबत चेतन आणि सिया या दोघांनी केतनच्या खुनाचं प्लॅनिंग डिस्कस केलेलं। इतकंच नाही तर त्या तरुणाला लोहगडावर सोबत चालण्याचा सुद्धा आग्रह या दोघांनी केला होता। पण तो तरुण 18 जून रोजी लोहगडावर गेलाच नाही। आणि या केसमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे केतन अग्रवालचा खून केल्यानंतर चेतन पहिल्यांदा याच त्याच्या मित्राला भेटला होता। गुन्हा केल्यानंतर सिया सुद्धा या तरुणासोबत बोलली होती अशी माहिती समोर आली आहे। या तरुणाला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे। जेव्हा सिया आणि चेतनने या तिसऱ्याला केतनच्या हत्येचं प्लॅनिंग सांगितलेलं, तेव्हा या तरुणाने केतनचा खून करू नका असं पाऊल उचलणं महागात पडेल असा सल्ला चेतन आणि सिया या दोघांना दिल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं। जरी या तरुणाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला असला तरी एका व्यक्तीच्या खुनाचा कट रचला जात आहे हे माहिती असूनही त्याने ही माहिती पोलिसांपासून का लपवली? गुन्ह्याची माहिती माहीत असून सुद्धा ती दडपल्या प्रकरणी त्याच्यावर काय कारवाई होणार आहे? पण याच केसमधील आणखी अपडेट म्हणजे आता पुणे पोलिसांनी नसरापूर केसमधील लास्ट सीन टुगेदर थिअरी कोर्टात मांडली। सिया आणि चेतनच्या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत त्यांचा कसून तपास करण्यात आला। यात पोलिसांच्या हाती लागलेले महत्त्वाचे धागेदोरे न्यायालयात सादर केले गेले। पोलिसांनी नसरापूर येथील भीमराव कांबळे प्रकरणामध्ये कोर्टात लास्ट सीन टुगेदर ही थिअरी मांडली होती। त्या थिअरीनुसार या लोहगडावरील घटनेमध्ये देखील सीसीटीव्ही फुटेजेस आणि बाकी तांत्रिक तपासानुसार पोलीस लास्ट सीन टुगेदर ही थिअरी न्यायालयासमोर ठेवणार असल्याची माहिती समोर येते। ही थिअरी वापरून पोलीस नक्की काय सत्य समोर आणतील? तर सीसीटीव्ही फुटेजेस, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे केतन जिवंत असताना शेवटचा या दोघांसोबतच दिसला होता हे सिद्ध करून पोलीस न्यायालयात आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करतील। यासाठी पोलिसांनी घटनाक्रमाची पुनर्रचना केली, म्हणजेच रंगीत तालीम। सिया आणि चेतनला सोबत घेऊन जाऊन घटनास्थळी क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आलं। त्यानंतर जिथे तिने आणि चेतन चौधरीने केतन अग्रवालला डोंगरावरून ढकलून देण्याचा कट केला, त्या कटाची ही रंगीत तालीम करण्यात आली। या आधारे चेतनचे थेट अनालिसिस करून सबळ पुरावा मिळवण्यात आलाय। क्राईम सीन रिक्रिएशन करून पोलिसांच्या हाती नक्की कोणते धागेदोरे लागले? एक म्हणजे आरोपींनी कट कुठे रचला? पुण्याच्या लुल्लानगर येथील कॅफेत बसून कट रचला गेला, त्या ठिकाणी सियाला नेऊन तपास करण्यात आला। दुसरा मुद्दा, हत्येचा सराव कुठे झाला? पुण्यातील लुल्लानगर येथील टेकडीवर हत्येचा कसा सराव करण्यात आला हे जाणून घेण्यासाठी सियाला घेऊन पोलिसांनी सराव स्थळाची पाहणी केली। तिसरा मुद्दा म्हणजे गुन्ह्यानंतर सिया आणि चेतन कोणाला भेटले का, कोणाशी संवाद साधला का, त्यांच्याकडे हत्या आणि कटाबाबत काही सांगितलं का, याची चौकशी करण्यात आली। हत्येच्या दिवशी लोहगडावर सिया आणि चेतनने कोणाशी संवाद साधला का? सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये काय दिसते? सीसीटीव्हीत दिसणाऱ्या फुटेजमध्ये सिया आणि चेतनने नेमका कोणता संवाद साधला याची चौकशी करण्यात आली। क्राईम सीन रिक्रिएशनमध्ये आधीही हत्येचा प्रयत्न झाला होता का? 31 मे, 4 जून आणि 14 जूनला हत्या करण्याचा प्रयत्न होता का याची चौकशी सुद्धा करण्यात आली। हत्येपूर्वी लोहगड किल्ल्याची सिया आणि चेतनने किती वेळा रेकी केली, या कटासाठी किती वेळा ते भेटले याची चौकशी झाली। शिवाय याच तपासात खालापूर टोल नाक्यावरील फूड मॉलवर जाऊन केतनचा पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न झाला। काही नवे साक्षीदार समोर आल्याचा पोलिसांचा दावा। त्यांची आणि आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यात आली। सियाने हत्ये दिवशी वापरलेले कपडे घरी ठेवले होते। तिला मार्केट यार्ड येथील घरी नेऊन कपडे जप्त करण्यात आले। चेतनची हत्येच्या दिवशीची पॅन्ट जप्त करण्यासाठी पावलं उचलली गेली। याच तपासाचा भाग म्हणजे डिजिटल पुराव्यांचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये दोघांसह कामगार नीरज कुमारच्या पाठवलेल्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात येतोय। तपास इथवर येऊनही चेतन आणि सिया हे दोघेही केतनला नक्की कोणी ढकललं याचा आरोप एकमेकांवर करतायत। दोघेही आरोपी वेगवेगळे जबाब देत आहेत। त्यामुळे पोलिसांनी आता सत्य वधवून घेण्यासाठी पॉलिग्राफ म्हणजेच लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची परवानगी मिळवण्यासाठी कोर्टात अर्जही केलाय। सियाने चाचणीसाठी परवानगी दिली आहे। टेस्ट घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। यानंतर दोघांचे जबाब जुळवले जातील आणि अंतिम सत्य समोर येईल। पण या सगळ्या प्रकरणात मुख्य आरोपी कोण असेल? कोणी ढकललं असेल केतनला लोहगडावरून, सियाने की चेतनने? काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा लगाव बत्ती।